जसं मी तिला सांगितलं की मला थोडंसं कणकण जाणवते, कारण दोघांसाठीचे दोन असे छान. मला दिलं असतं तर किती बरं झालं. हो ना, काय करणार, बहुतेक त्यांच्या काय द्यायला पाहिजे तुला? असंच नाही का ब्रोच, असं आपणच पळपळ पळायचं. म्हातारपणी सांभाळावं म्हणजे झालं. होय, स्वप्न बघा. त्यामुळे म्हणलं साडी वगैरे घालावी, पुढच्या याच्या वेळेस घालणं होईल नाही होईल माहित नाही. ढाण ढाण. हाय हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलेलं की मी वारुळाला अजिबात जाणार नाहीये, कारण की आमच्याकडे जात नाहीत. आणि आता श्रीच्या टिफिनचं वगैरे प्रिपरेशन करते मी, आणि त्यानंतर आज त्याचं औक्षण मात्र करणार आहे, कारण की जरा जिविंतिका असतात ना तर पूजा केली जाते आज. तर लहान मुलांसाठी आपण करत असतो ती आपल्या घरामध्ये, म्हणजे लहानांसाठीच असं नाही, ज्या कुणी आया आहेत तर त्या आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी हे उपवासही करतात काही जण शुक्रवारचं. तर त्या अगोदर मी बाकी सगळी कामं वगैरे आवरून घेते, आणि म्हणजे कसं घरातलं रुटीन एकदा आवरलं आणि मग पूजा मांडली की बरं पडतं. तर ते फोटो पण आणलाय मी काल, तुम्हाला दाखवला पण असेल, इथेच ठेवलेला आहे. तर हा पण एखाद्या पुठ्ठ्यावरती वगैरे चिकटावा म्हणतेय मी. तर हे बघा असं आहे. चला आता अगोदर मी किचन मधलं आवरून घेते आणि त्यानंतर मग कंटिन्यू करते. A few moments later. आवरलं तुमचं? हो, श्री झोपलाय बरं का. अरे देवा, आता युनिफॉर्म वगैरे घातलंच. नवटंकी. चला चला चला, ते स्मूदी करून घे पण. चला लवकर. ही काय बघ की छान. बीटरूट खूप छान झालं, श्रीला खूप आवडलं. सॉफ्ट झालंय ना एकदम. तेवढी फिनिश करायची तुम्ही, तुमचे तेवढी फिनिश करायचं. मग कोण अगोदर संपवतो, तुम्ही का श्री? संपवलं. श्रीचा ब्रेकफास्ट आणि लंचचा टिफिन पॅक केला, त्यानंतर त्याला ड्रॅगन फ्रूट दिले आज फळामध्ये. बाय 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 बाय. आज पप्पा सोडणार. चल चल बाळा. आय कार्ड घातलं ना? आता सायकल देतीस? हो. आपणच पळपळ पळायचं. म्हातारपणी सांभाळावं म्हणजे झालं. होय, स्वप्न बघा. पोरं सांभाळत नाही तर पुरी सांभाळते. नशीबवान आहे तुम्ही, माहितीये का? हे दोघं गेल्यानंतर हे असं सगळं किचन मिसअप झालं होतं. तर सगळं आता मी हे आवरून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. चकाचक क्लीन केलंय मी आता हे, आणि सगळा पसारा वगैरे आवरून झालाय. आणि आता थोडंसं रिलॅक्स वाटतंय, कारण क्लिनिंग केलं ना निवांत होतं. आता थोड्या वेळात श्री येईलच. तर पहिलाच श्रावण शुक्रवार आहे. बऱ्याच जणी या दिवशी आई ज्या असतात त्या उपवासही करतात, पण आता मला प्रेग्नेन्सीमुळे ते काही जमणार नाहीये, त्यामुळे मी फक्त औक्षण करेन त्याचं आणि फोटोची पूजा वगैरे करून घेईन. तर त्यासाठी थोडंसं प्रिपरेशन, म्हणजे हराळी, आगारडा वगैरे, आघाडा म्हणतात काही जण, आमच्याकडे आगारडा म्हणतात. हराळी आणि आघाडा हे पण मी आणते, कारण इथं जवळच आहे, विकत आणायची काही गरज नाही, कारण साईडचा प्लॉट रिकामा आहे, तर तिथून आणून ठेवते मी. शिवाय फुलं पण थोडीशी कलेक्ट करते पूजेसाठी. आणि सगळं मग ते प्रिपरेशन झालं की दाखवते. जसं मी म्हटलं की आमच्या साईडच्या प्लॉटमध्ये बरीच सारी हराळी आहे, पण यावेळेस मला आघाडा काय दिसत नव्हता. तर म्हटलं आता काय करायचं, तर तुर्तास एवढं तरी घ्यावं म्हटलं. त्यानंतर मग यांना मी कॉल केलेला की ड्युटीहून येताना जर आसपास कुठे तुम्हाला आगारडा दिसला किंवा आघाडा दिसला तर घेऊन या किंवा मग विकत आणा. तर मग ते हो बोललेले. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे फोटोशूट करणार आहोत तर त्यासाठी ब्लाऊज तर स्टिच करायला टाकलेल्या सगळ्या गोष्टी झाल्यात व्यवस्थित. फक्त एक कमेंट सातत्याने येत होती की ताई मग ते जे फुलाचे दागिने वगैरे असतात तर त्याचं तू काय केलंस. तर फ्लोरल ज्वेलरीसाठी मी एका पेजवरती हे केलं होतं, म्हणजे मागवली होती ऑनलाईन, तर ती रिसीव झालेली आहे आजच, या इथं पाहू शकताय. तर मग मी आता ना हे जरासं म्हणजे सगळं घरातलं देवपूजेचं आणि बाकी गोष्टी आवरल्या
की जरा वेळाने पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनच कशा पद्धतीची आहे काय नाही ते, आणि वेअर केलं असतं तुम्ही पाहालच, पण तुर्तास दाखवणार तर नक्कीच आहे. तर ती रिसीव्ह झाली आहे. या इथं दिसत असेल बघा तुम्हाला हराळी, आगाडा आणि काही फुलं जी अवेलेबल झाली आहेत मला ती आणली आहेत मी. तर चला आता हराळी आणि आगाड्याची माळ करून घ्यायची आणि फुलं आपल्याला वाहण्यासाठी लागणारच आहेत. तर प्रत्येक भागातल्या काही परंपरा थोड्याफार वेगवेगळ्या आहेत, पण त्यामागचा भाव एकच असतो खरं तर, श्रद्धा महत्त्वाची. आणि आमच्या इकडे ना म्हणजे आत्तापर्यंत माझी आई असेल तर माझ्यासाठी भैयासाठी ही पूजा करते, तर खूप भारी वाटतं. तर आपल्या मुलांसाठी आपण हे नक्कीच करायला हवं. तर या इथं ही अशी आघाड्याची आणि हराळीची माळ बनवते मी. बरेच जण आघाड्याचीच नुसता बनवतात, तर मी ह्या अगोदर पूर्ण बनवून घेते. आमच्याकडे अशा पद्धतीने बनवली जाते, तुमच्यात कशी असते ते सांगा मला. फक्त आघाड्याची का दुर्वा आणि आघाडा याची, आमच्याकडे ना दुर्वा प्लस आघाडा असं वापरतात. तर चला आता पटापट हे बनवून घेते. आता शक्यतो बऱ्याच जणांची मुलं मोठी झालेली असतील, शिक्षणासाठी बाहेर असतात, नोकरीसाठी बाहेर असतात, तर त्यावेळी चारी बाजूला आपण चारी दिशेला दिवे ओवाळून घेऊ शकतो. बऱ्याच जणींनी मला कमेंट केल्या होत्या की तू ज्वेलरी वगैरे मागवली नाहीस का, कारण साडी दाखवलीस किंवा मग ब्लाऊज स्टिच करायला टाकलंस तर ते लवकर मिळेलच, आणि एवढ्या सगळ्या गोष्टींची तयारी केली आहेस तर मग ज्वेलरीचं कसं आहे, कारण की फुलांची ज्वेलरी वगैरे आपण शक्यतो बेबी शॉवर किंवा फोटोशूटसाठी तरी ॲटलिस्ट वापरतो, आणि बेबी शॉवर करायचं काही कन्फर्म नाही आहे किंवा नाहीच्याच बरोबर आहे, पण मग आम्हाला तुला त्या लुकमध्ये पाहायचंय ते सगळं वेअर केलेलं असं तुम्ही खूपदा म्हटलात. आणि इंडो वेस्टर्न इनडोअर शूट आपण जे स्टुडिओमध्ये जाऊन केलं होतं तर त्यासाठी सुद्धा खूप छान प्रतिसाद तुम्ही दिलाय. तर मग त्यामुळे त्या व्हिडिओच्या खाली इतक्या भरभरून सुंदर अशा कमेंट्स केल्या, त्यासाठी सगळ्यात अगोदर तुमचे धन्यवाद. आणि बऱ्याच जणी मला म्हटलेल्या फुलांची ज्वेलरी वगैरे घेतली नाहीस का किंवा मग बाहेरून घेतलीस का कसं काय, तर मी जसं म्हटलेलं की मी ऑनलाईन मागवली होती. MD ज्वेल्स म्हणून एक इन्स्टा पेज आहे, अर्चना जाधव त्या चालवतात, आणि आपल्यासारखंच म्हणजे आता समजा मी जसं कुणी जर काही स्टार्टअप केलेलं असेल कुठल्या महिलेनी तर त्यांच्यासाठी माझ्या ब्लॉगमध्ये थोडं ना थोडं त्यांच्या प्रोडक्टला प्रमोट करत असते. तशाच पद्धतीने त्यांनी एक छान असा उद्देश डोळ्यासमोर ठेवलाय की ज्या गृहिणी आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी आणि डेकोरेशन याविषयीचे क्लासेस घेतात, शिवाय त्या स्वतः बनवतात आणि कशा पद्धतीने त्या बनवतात ह्याचं उदाहरण आता तुम्ही पाहालच. आणि त्यांनी स्त्रीसाठी सुद्धा एक सुंदर अशी गोष्ट पाठवलेली आहे, तर मी स्त्रीला पण घेते ते दाखवण्यासाठी. आणि तुम्हाला मी जसं म्हटलेलं की अगोदर ती पाहून घ्या ज्वेलरी तुम्हाला आवडते का बघा, कारण मी साडीचा फोटो ब्लाऊजचा फोटो पाठवला होता, त्या अनुषंगाने मग त्यांनी मला ती कस्टमाइज करून दिली आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार त्यांना सांगू शकता. त्यांचा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर फ्लॅश होतोय, शिवाय जेवढ्या काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहेत त्या सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, जेणेकरून तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं अगदी सोपं जाईल. स्क्रीनवर नंबर दिसतो त्याच्यावर व्हॉट्सअप करू शकता, शिवाय डिरेक्टली कॉल सुद्धा करू शकता, त्या लगेच तुमचा कॉल रिसिव्ह करतील. तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने काय काय त्यांनी मला पाठवलंय ते. आता बघा आमच्या श्रीच्या रिएक्शन. ऍक्च्युली मी हे खोलून पाहिलंय कारण मला राहवलं नाही, पण मी तर बघितलंच नाही. त्याच्यासाठी हे नवीन आहे कारण तो घरी नव्हता हे मी खोलताना. आता स्त्रीसाठीची जी गंमत आहे ती नंतर दाखवते. हे बघ श्री, हे वाच बरं काय आहे. पाहू शकता इथे तर मोतीच पण आहे. हे बघा, हे आई बाबा. येस, आई आणि बाबा एवढंच दे. काय करायचं बरं. हे बघा, हे दोघांसाठीचे दोन असे छान. मला दिला असतं तर किती बरं झालं. हो ना, काय करणार, बहुतेक त्यांच्या काय द्यायला पाहिजे तुला असंच नाही का ब्रोच असं इथं हे करायला. चल तसलं लय आवडते. होय. मला पण यायचं. ढान ढान. अरे ते ब्लॉग पाहतात आपल्या फॅमिली मेंबर आहेत त्या, तुझ्यासाठी खास त्यांनी दिलं आणि मला म्हटलेलं की श्रीच्या रिएक्शन कॅप्चर करायचा. बघू, दाखव. कुठे लावणार काकींना? थँक्यू. थँक्यू. दाखव आणखी एकदा. दादा, चला मी एक एक गोष्ट दाखवते आता तुम्हाला पटापट. आणि जेव्हा मी हे ऍक्च्युअल
वेअर करेन त्यावेळी तुम्हाला दिसेल की हे एक्झॅक्ट कसं दिसतंय काय नाही. ते खूप साऱ्या गोष्टी पाठवल्यात तर त्या एक एक करून दाखवते. आणि पॅकिंग सुद्धा खूप छान आली आहे. खूप अर्जंट त्यांनी ते सगळं सेंड केलंय. खरं तर मला तुम्हाला दाखवायला उशीर झाला. बँगल्स आहेत. ओ हो खरंच खूप भारी की किती छान केलं ना. हे बघा ह्या 2 अशा बांगड्या आहेत सुंदरशा. गजरा बघूया ना. आई शपथ. हे बघा हो वरती इथं नेकलेस टाईप आहे. व्यवस्थित सगळं तुम्हाला दाखवेन. याच्यात जर हे झालं नाही तर खाली ठेवून लॉंग हार असतो ना तो आहे. आणि माझ्या साडीला सूट होईल अशा पद्धतीने त्यांनी ते कस्टमाइज केलंय. मधले कलर्स वगैरे. हे तू खोलून दाखव. काय रे बाळा. हो दिसलं मला. दिसलं. ओ हो आई. ओ हो बघा किती छान आहे. खूप आवडलं. नत आई. कारण की खास त्याच्यावरती बघा असं आई लिहिलेलं आहे. आणि मला खूप आवडली ही. खरं तर या सगळ्यामध्ये हे आणि हे सगळं आई बाबा दादा हे सुद्धा एकदम कलर असे पॉपअप होऊन येणार आहेत. त्याला मोरपीस वगैरे पण त्यांनी बसवले. तर अशामध्ये सुद्धा ते बनवून देतात. आपल्या चॉईसनुसार आहे. आता हे टमी वाढल्यामुळे खूप लांब असं दिले कारण बसलं पाहिजे ना. हे बघ सुंदर आहे. तर तिकडून हे काय आहे? हा कंबरपट्टा. हे ऍक्च्युअल वेअर केलास अजून छान दिसेल. त्यानंतर एवढं असतं सगळं. हो सगळा साज शृंगार. बाजूबंद बघू. बाजू हातावर बांधतात का? हो. आणि हे कानातले. हे हा. असं. अंगठी. दोन्ही हातामध्ये अंगठ्या अशा. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. तर खूप सुंदर ज्वेलरी आहे. थँक्यू सो मच अर्चना ताई. आणि जर तुमच्यापैकी कुणाला हवी असेल तर नक्कीच ताईंशी कॉन्टॅक्ट करा. म्हणजे जेव्हा मी डिस्क्लोज केलं होतं आता मी प्रेग्नेंट आहे म्हणून त्या व्हिडिओ खाली त्यांनी मला कमेंट केलेली. शिवाय मला इन्स्टाला त्यांनी DM केलेला की तुझ्या डोहा जेवणाची जी काही ज्वेलरी असेल किंवा फोटोशूटची ती मी पाठवणार आहे. तेव्हापासून त्या वेट करत होत्या. आणि खूपदा मी त्यांना थांबायला लावलं कारण मी इकडे येईन नाही येईन काहीच कन्फर्म नव्हतं. तरी ताई थांबल्या. आणि शेवटी ते म्हणतात ना त्यांनी खूप मनातून ते हे प्रे केलं असेल त्यामुळे हे सगळं घडून आलं. सोबतच काही सिजनेबल गोष्टी सुद्धा त्या ठेवतात. जसं की उदाहरणार्थ गणपती मकर डेकोरेशन, दिवाळीचे दिवे डेकोरेशन, त्यासोबत हलव्याचे दागिने म्हणजे संक्रांतीसाठी, त्यासोबत बेबी शॉवर ज्वेलरी, हळदी ज्वेलरी, मेहंदी ज्वेलरी, एंगेजमेंट रिंग प्लॅटर, एंगेजमेंट डेकोरेशन आणि रुखवत डेकोरेशन वरील काहीही तुम्हाला हवं असेल किंवा डेकोरेशन हवे असेल तुम्हाला ते शिकायचं असेल तरी सुद्धा तुम्ही बेबी शॉवर हळदी ज्वेलरी पाहिजे असल्यास नक्की कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे जो स्क्रीनवरती फ्लॅश होतोय. त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप कॉल किंवा डायरेक्ट कॉलही करू शकता. अर्चना ताईच्या MD ज्वेल्सला व्हिजिट करा आणि तुम्हाला काय हवंय ते नक्की मागू शकता. फोटो आहे ना तर तो असाच जर लावला म्हणजे तर ते थोडंसं हे होतं नाही तर मग इकडे इकडे असं चिकटवायला लागतं भिंतीवरती. तरी भिंत पण खराब होते. तसं तर आपण रेंटेड घरामध्ये राहतोय आणि त्यामुळे मग थोडासा विचार पण करावा लागतो. तर हे मी पुठ्ठ्यावरती चिकटवून घेते म्हणजे ते व्यवस्थित बसेलही. आता माझ्याकडे फेविस्टिक आहे अवेलेबल. फेविकॉल संपलाय तर मग ह्याच्या मदतीनेच मी ते चिकटवते. आणि खरं सांगू का हा पेपर खूप लवकर चिकटला जातो. काही नसेल तर तुम्ही आपली सेलोटेप असते त्याच्या मदतीने सुद्धा हा छानपैकी चिकटवू शकता. याचा फायदा एक होतो की हे स्टेबल राहतं. नाही तर मग भिंतीला चिकटवायचं मग ते खराब होतं असं पण बऱ्याचदा होतं. बऱ्याचदा मुलं ते फाडतात वगैरे. तर असाच जर ठेवला आणि फक्त शुक्रवारी जरी आपण त्याची पूजा केली मग श्रावण महिना आहे तोपर्यंत तरी चालतं. तसं तर 4 शुक्रवारी आपल्याला यावेळी पूजा करायची आहे. आता ना कणकेचे दिवे बनवायचे तर त्यासाठी थोडंसं पीठ घेते मी आणि मळून मग कणकेचे दिवे बनवून घेते कारण औक्षणासाठी लागतात. काही जणी फक्त त्या फोटोची पूजा करतात नागोबा नरसोबाच्या आणि काही जणी आहेत त्या म्हणजे मुलांचं पण औक्षण करतात. आता डिपेंड करतं तुम्ही कुठल्या एरियातले आहात कसं आहे काय नाही. काही ठिकाणी ते करत पण नाहीत. तर आमच्या इकडे या गोष्टी केल्या जातात. ॲटलिस्ट 5, 7, 9 अशा दिव्यांनी पण औक्षण केलं जातं. स्त्रीला ओवाळण्यासाठी यायचं ना 5 दिवे करून घेतले. 5, 7, 9 असं कुठलेही करू शकतो आपण. त्याच्यामध्ये वाती वगैरे घालते मी.
हा पहिलाच शुक्रवार आहे या श्रावण महिन्यातला, त्यामुळे म्हणलं साडी वगैरे घालावी. पुढच्या याच्या वेळेस घालणं होईल नाही होईल माहीत नाही, तर त्यामुळे चला मग आता पटकन मी चेंज करते. साडी नेसली आहे मी आता. आणि ओळखा पाहू ही कोणती साडी आहे. आईंना, ताईंना आणि मला तिघींना सेम घेतलेलं आहे ना, तर त्यातली पिंकवाली मला ठेवलेली. परत मग ते कलर वगैरे थोडं हे झालं, मग ते आईंनी घेतली, ही मी ठेवली नंतर. आणि त्यानंतर ब्लाऊज वगैरे पण अल्टर करून घेतलेलं. तसं तर आता फुल साईजचं व्यवस्थितच येतंय मला. ऑप्शन करायचं बाळा. आत मग मी 2 मिनिटात चेंज करून येऊ. हो, तर भेटूया. आता छानपैकी आपली सगळी तयारी झाली आहे, तर मी पूजा मांडून घेते. श्री चेंज करून येतोय तोपर्यंत. सगळ्यात पहिलं म्हणजे कोल्हापूरमध्ये पाऊस आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रेग्नेन्सी. आणि सगळंच साग्रसंगीत करणं होईल असं नाही. ज्या गोष्टी अवेलेबल आहेत पूजेसाठी त्याचा वापर करून मी ही पूजा करते. तसं तयारी झाली आपली छानपैकी. गणपती बाप्पांची सगळ्यात अगोदर म्हणतात ना आपण, कुठलंही कार्य असेल तर सगळ्यात अगोदर श्री गणेशाय आधी पूजावा गणपती म्हणतात तसं. आणि या पुट्ट्यावरती मी हे करून घेतलंय, कारण का ते चिकटवावं लागणार होतं मला. असं करते. ये बाळ श्री, बसा तिथे जेजू बाप्पाच्या बाजूला. आज श्रीला औक्षण करायचं आमच्या, आहे ना. मस्त वाटाले ना श्री. तिला वाटायला लागली कसली वेगळीच पूजा आहे ना, जीवितेची पूजा. श्री तुला माहिती आहे याची स्टोरी काय ती? जीविंतिका. मला वाटतं ही सगळी सण वर्ष निसर्गाशी रिलेटेड आहे की नाही. जास्त फुलं काही पावसामुळे अवेलेबल झाले नाही. जेवढे आहेत तेवढे आता देवाने गोड मानून घ्यावे. घरात साध्यात साधी छोटी जरी पूजा असू देत किंवा मग साधं धूप दीप जरी लावलं ना, तरी वातावरण अगदी प्रसन्न आणि प्रफुल्लित होऊन जातं. दूध आणि साखरेचा नैवेद्य, त्यासोबतच इथं छानपैकी गाजराचा हलवा आज बनवलाय, तर तो पण देवाला अर्पण करते. श्री बाप्पाच्या पाया पडा. बरे बाळा, हे ना आगारडा आहे आणि हे हराळी म्हणजे दुर्वा आहे. त्याला दुर्वा पण माहिती, पण हे नव्हतं माहित नव्हतं. तुला माहित आहे का, हे कधीच मरत नसते. तुला कसं माहितीये? म्हणजे कावळ्यानं आहे ना, तुला ही स्टोरी कोण सांगितली? आजीनं. कावळ्यानं आहे ना एकदा अमृत पिलं काय, आणि मग त्या चोचीवर लागलं, मग ते ना ह्याच्यावर पुसलं हराळीवर. परत त्याच्यावरून साप गेला. मग जर आपण सापाला मारलं तरच ते मरते, काय जरी त्यानं नाही खाल्लं. म्हणजे सापाने पण चाटला तो, म्हणून त्याचे 3 जीभ म्हणजे आहेत असं म्हणतात ना, कट झाल्या होत्या. म्हणजे एक ते स्टोरी. कावळा आपण किती काहीच नाही खाल्लं तरी पण जिवंत राहते, कारण की त्यानं पण खाल्ले ते अमृत. आणि हे तर मरत नसते, म्हणजे त्या दोघांना जर मारलं तर ते मरते, पण हे मरत नाही. हराळी पाणी कधीच मरत नाही. पाणी नसल्यास पण जिवंत राहते. म्हणजे परत पाऊस पडला की परत उगवते जरी वाळलेली असेल तर. वाळतच नाही. अमृत मंथनाची स्टोरी आहे ना, तर ती आईने एका दिवशी श्रीला सांगितली होती, आणि त्यामुळे त्याला ते मला विचारलं त्यांनी की हे काय, मग म्हणलं दुर्वा आहेत म्हणजे हराळी आहे. हराळी म्हणलं की त्याची स्टोरी मला माहिती आहे. हे मी पाहिली आणि खूप हात पण लावलाय खूप, आणि फक्त मला हे माहित नव्हतं. हे आगारडा आहे आणि हराळी आहे म्हणजे दुर्वा. हे गणपती बाप्पाला तर खूप आवडतं. गणपती बाप्पाची विसर्जनला देत असतात. नाही, गणपती बाप्पा बसले की पहिल्या दिवशीपासून सुरू मोदक आणि हराळी. हो, दुर्वा गोळा करायचा दररोज. आता ना मी श्रीचा औक्षण करून घेते. हे दिवे प्रज्वलित करते अगोदर. माझ्या जेवढं वाचनात आले किंवा मला जेवढी माहिती आहे त्यानुसार मी ही पूजा करते. तुम्ही कशा पद्धतीने करता ते पण मला जाणून घ्यायला आवडेल. तर या इथे आता श्रीचा औक्षण करून घेते, आणि किती गोड वाटतोय बघा. खरं कुठल्याही आईला आपलं मूल छानच वाटतं. छानपैकी औक्षण झालेलं आहे, आणि इथं दूध साखर गाजराचा हलवा अर्पण केला देवाला. आणि हे जर शुक्रवारी करायची पूजा आहे. जरा जीवंतिकासाठी आपण ओटीचं साहित्य जे आहे, म्हणजे एक ब्लाऊज पीस, तांदूळ आणि जे शृंगाराचं साहित्य असतं ते, आणि नारळ नसेल तर खोबऱ्याची वाटी पण चालते. तर हे अर्पण करू आपण. आणि हे शेवटच्या
शुक्रवारी आपल्याला एखाद्या सुवासिनीची ओटी भरून तिला द्यायचं असतं. तर छान अशी पूजा संपन्न झालेली आहे. तुम्ही केली की नाही ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. आणि मेन गोष्ट म्हणजे ना, सगळं व्यवस्थित असताना अचानक यांना थोडंसं जाणवायला लागलं, म्हणजे सर्दी खोकला आणि थोडंसं ताप आल्यासारखं. ताप नाहीये पण विकनेस थोडासा जाणवतोय. तर अचानक एकदमच आत्ता थोड्या वेळापूर्वीपासून. तर बघू आता, कमी झालं तर ठीक, नाही तर मग उद्या जायचं हॉस्पिटलला असं चाललंय. जसं मी तिला सांगितलं की मला थोडंसं कणकण जाणवते, कारण कसं आहे या मागच्या 1 महिन्याभरामध्ये झोप व्यवस्थित झालेली नाही. खूप म्हणजे धावपळ, ड्युटीचं शेड्यूल चेंज होत राहिलं, त्यामुळं थोडंसं जास्तच आज थकवा जाणवायला लागला. शक्यतो तसं जाणवलं तरी मी कधी अंगावर काढत असतो, परंतु आज जरा जास्त जाणवायला लागलाय. तर ती माझ्या मागे लावलं की जा तुम्ही लवकर दवाखान्यात. नाही आता कसं आजार बरेच सारे हा म्हणजे तिला असं वाटतं, पण ताप वगैरे फीवर काही नाही, फक्त थकवा एवढा आहे की भयानक थकवा आहे असं झालेलं आहे. तर तरी पण आपण उद्या, आज जर कमी नाही वाटतं तर उद्या सकाळी मी जाऊन डॉक्टरांकडे दाखवणार आहे, कारण ती मला गेल्याशिवाय काही सोडणार नाही. कारण की 50 वेळा म्हणायचं झालंय. तुमचं करायचं का ऑप्शन? ऑप्शन वगैरे काही गरज नाही, लहान मुलांचं आहे, छान वाटतं त्यांना. आपल्याला काय आता हे सगळं माहित आहे. वाटलं आजचा ब्लॉग ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. होप तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटते मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.